ज्या गोधडीमध्ये आईनं मायेनं शिवलेल्या तिचे जुने साड्या, जुने कपडे, आणि त्या गोधडीतल्या प्रत्येक धाग्यामध्ये काहीतरी डिझाईन असते. कधी मोर असतो, कधी त्याचे पाय असतात, आणि त्याच्यामध्ये असणारी माया आहे ना, ती जगात कुठे मिळत नाही. निलिमा मिश्रा यांना रॅमन मॅगेसे पुरस्कार मिळाला. तो त्यांनी भारतातल्या सगळ्या गोधड्या परदेशात पाठवल्या, आणि परदेशामधले सगळे लोक गोधड्या आनंदाने घेतात. पण आमच्या भारतामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये गोधडी घेणं म्हणजे आता कमीपणा वाटायला लागलाय. पण त्या गोधडीमध्ये आजी आजोबा आई बापाचं प्रेम आहे. जेवढ्या गोधड्या किंवा वाकळ शिवतात ना आणि शिवल्यात ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण आयुष्यभर गोधडी शिवत असताना किती इथे सुया टोचल्यात ना, हे त्यांनाच माहिती आहे. बाकीच्यांना गोधडी घेताना फक्त गोधडी वापरली याचं कौतुक आहे, पण हाताला पडलेलं रक्त आणि भेगा, त्याच्यानंतर सुद्धा एवढं पोट खराब झालेलं असताना थापलेल्या भाकऱ्या, या भाकऱ्यांची चव आहे ना पिझ्झा बर्गरला येणार नाही. तुम्ही IT सेक्शन मध्ये किती कामाला जा, आज आमच्याकडे लाखोचे पॅकेज आहेत, पण हे पॅकेज किती जरी असले ना, तर धोतर घातलेला बाप आणि त्याच्यावर फेटा घालून आयुष्यभर अंगाला पडलेल्या बनियनचे छिद्र लपवलेला, पायातली चप्पल तुटलेला, तशा ढेकळामध्ये शेती करणारा, आणि आयुष्यभर थिगडाचं लुगडं घालून ते 2 दंडाचं काय असताना पण झाकून सुद्धा सुखानं संसार करणारे मायबाप तुम्ही आहात. म्हणून आज आम्ही उभे होत, नाही तर आम्हाला उभं राहण्याची आमची लायकी नाही. तुमचं सगळं श्रेय म्हणून आज आम्ही उभे आहोत. त्यामुळे तुमची नात तुमच्याशी बोलतीये. आज प्रत्येक घरामध्ये काय झालेलं माहितीये, संवाद हरवलेला आहे. मग हा संवाद हरवल्यासाठी, संवाद करण्यासाठी आपली नात आपल्याशी बोलताना थोडी अवघड आहे. मग काय केलं, सरांनी सांगितलं या नातीने यावं आणि या नातीने या आजी आजोबांशी संवाद साधावा.